नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. गेले 3 दिवस इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची जी वेबसाईट होती FYGCadmissions.in, ही वेबसाईट मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यामध्ये आलेली होती. परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 3 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील. याचा अर्थ 4 तारखेपासून पुन्हा ती साईट ओपन होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी प्रवेश अद्याप घेतलेला नाही त्यांनी भिण्याचं काही कारण नाहीये. कारण इथं तुमच्या लक्षात येईल की इथं विशेष फेरीचं वेळापत्रक, 5वी विशेष फेरी जी आहे त्याचं वेळापत्रक इथं आपल्याला जाहीर केलेलं पाहायला मिळतंय. 4 ऑगस्ट 2026 सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी नोंदणी, ज्याने आजपर्यंत नोंदणी केलेली नाही त्यांनी ती नोंदणी करायची आहे. आणि भाग 1 मध्ये जर काही दुरुस्ती तुम्हाला करणं शक्य असेल तर ती करा, अन्यथा तो तसाच ठेवा. दुरुस्ती केली असेल तर फॉर्म लॉक करा. आणि अर्ज भाग 2 जो असणार आहे, कॅप असो किंवा कोटा, ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रवेश पाहिजे, कॅप मधून का कोटामधून, त्याप्रमाणे ऑप्शन फॉर्म जो 2 असणार आहे, उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम, हा भाग 2 मध्ये भरणं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी 10 कनिष्ठ महाविद्यालय देणं बंधनकारक त्यांनी केलेलं आहे. इथं भरणे अनिवार्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 10 उच्च माध्यमिक विद्यालयाची नावं तुम्हाला त्यामध्ये भरावी लागणारी आहेत. आणि त्यानंतरच तो अर्ज तुम्हाला लॉक करणं आवश्यक असणार आहे. त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. त्यामुळे 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. 7 ऑगस्टला अलॉटमेंट प्रोसेस असणारी आहे. ती त्या त्या विभागाच्या शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये ही प्रक्रिया चालू असणारी आहे. त्यानंतर 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते लॉग इन मधून गेल्यानंतर पाहायला मिळेल. म्हणजे त्यावेळेस ते कॉलेजचं वाटप होणार आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं असणार आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. जर नको असेल तर नकार कळवायचा आहे. आणि जर प्रवेश रद्द करायचा असेल तर तुम्ही प्रवेश देखील रद्द करू शकता. परंतु प्रवेश घेणं, प्रवेश नाकारणं आणि प्रवेश रद्द करणं या प्रक्रिया ज्या असणाऱ्या आहेत, या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंतच ही प्रक्रिया सुरू असणारी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन शेड्यूल्ड तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आणि इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की 11 ऑगस्ट 2026 दुपारी 1 वाजता पुन्हा रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणारी आहे. म्हणजे इथं 8 ऑगस्टला ज्यावेळी तुम्हाला कॉलेजचं उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं मिळालेलं आहे ते कळेल, त्यावेळेस कट ऑफ जाहीर होईल. आणि 11 तारखेला रिक्त जागांची यादी प्रदर्शित केली जाईल की जी पुढच्या फेरीसाठी उपयोगी पडणारी आहे. यामुळं या ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी मध्ये आणखी नोंदणी केलेली नाहीये किंवा अद्याप प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश रद्द करून पुन्हा या फेरीमध्ये तुम्ही सगळे विद्यार्थी सहभाग घेऊ शकता. त्यामुळं पुन्हा ही 11वीची थांबलेली प्रवेश प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळं 5व्या फेरीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी योग्य ते तारखांच्या मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या समजून घेऊन त्याप्रमाणे ती प्रक्रिया पार पाडायची आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.